त्याच्या काकांकडून बिचाऱ्याकडून एक टाईल्स तुटली चुकीनी. बघा पूर्ण झालं, पद्धतशीर केलं बघा, पद्धतशीर. हल्लाय धूळ केली बघ ना, फ्रीज वरती पण आहे, प्लस ह्याच्यामध्ये पण गेली आहे. तुला घासावंच लागणार सगळं भांडी, माहिती काय ह्याच्यावरती ठेवलंस की कपडा ठेवलेला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला. मी आत्ताच उठलोय, वाजलेत 8. तर फिलहाल तर हाफ फ्रेश होतो आणि नाश्ता करतो काहीतरी, कारण आज वॉशरूमच्या कामाचा लास्ट दिवस आहे. तर ते कुठल्याही क्षणी येतील, म्हणजे 9:30 पर्यंत बोललेत येणार आहे, 9:30-10 पर्यंत. त्याच्यानंतर त्यांच्यासमोर नाश्ता वगैरे नाही करू शकत ना, म्हणून. तर हाफ फ्रेश होतो आणि नाश्ता करायला बसतो. हे बघा पपैया, काल जो कापलेला ना मम्मीने रात्री, तो पपैया. अख्खा टोपभर नाही खाणार आहे, थोडासाच खाणार आहे, आणि एवढं जाणार नाही मला. फायनली बघा काम सुरू झालंय. मस्त रेती टाकली त्या काकांनी आणि आता टाइल्स लावायचं काम चालू आहे. या टाइल्स मापतायत का माहिती का, कारण ना इथे कट करून लावायला लागणार आहे ना काका. कट करके लगाना पड़ेगा ना, इसलिए वो कर रहे हो ना आप. आप कल नहीं आए थे ना अंकल? तो कल दूसरे काका होते, काल दूसरे अंकल थे कल. कल खाली हाँ 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 बरोबर बरोबर. आप खाली टाइल्स लगाते हो ना. अच्छा अच्छा, हाँ तेच मी बोललो की काल वेगळे होते आज वेगळे आहेत. प्लम्बर आया होगा. हाँ हाँ प्लम्बर आए थे बरोबर. वो खाली तोडे और चले गए. ते दुसरे काका ना ते कटर आणायला गेलेत, ते टाइल्स कापायला, कारण ते मापून गेलेत ना टाइल्स आता, म्हणून ते कटर आणायला गेलेत. म्हणून हे काका थांबलेत, नाही तर अर्ध काम झालं असतं आतापर्यंत. या काकांना ना एवढा एक्सपिरियन्स आहे ना की हे जे टाईल्स लावलेत ना घराचे, म्हणजे बिल्डिंगवाल्यांनी, ते पण बोलतात ते बरोबर नाही लावलेत त्या लोकांनी. कारण हे जे टाईल्स आहेत ना ते असे मधी असं हे नाही वाटलं पाहिजे, एकदम स्मूथ झालं पाहिजे बोलतात, है ना अंकल. वो टाइल्स बराबर नहीं लगाया ना, वैसा एकदम स्मूथ होना मांगता है, मतलब वो बीच में ऐसा खरखर नहीं लगना मांगता है. हाँ चांगला एक्सपिरियन्स आहे काकाला. कटर पण आला, टाइल्स लावणं पण सुरू झालंय. हे बघा हे काका आले, हे काका काल आले होते. मी तेच बोलत होतो की काका का नाही आले आज. त्याच्याऐवजी ते काका आले. काम वाढलं. त्याच्या काकांकडून बिचाऱ्याकडून एक टाइल्स तुटली चुकीनी. बट काय विषय नाही, तुटणारच, कारण ही पहिल्यापासूनच क्रॅकच होती म्हणून तुटली. हा ना, पट काम वाढलं थोडस. बिना क्रैक का इसे टर्च टूटेगा नहीं टूटेगा. हाँ वही क्रैक नहीं है. इसको क्या समझते हैं, ये रहेगा. बघितलं, काकाला त्यांचा अहंकार नडला. ते बोलले अर्ध्या तासात काम करून देतो, पण टाईल्सच तोडली त्यांनी एक. म्हणून अहंकार करू नये भाई. आता पुन्हा नवीन बॉक्स आणायला लागेल टाईल्सच्या, कारण असे सुट्टे नाही भेटत ना, असा पूर्ण बॉक्सच भेटतो म्हणून. आणि हे बघा हे टाईल्स तोडले तर म्हणून तुटलंय ना, बघा तुटले टाईल्स म्हणून. तर इथे पूर्ण लावावं लागेल, हे पूर्ण टाईल्स लावावं लागेल, असं अर्धा अर्ध नाही लावून चालणार. म्हणून फायनली टाइल्स लावून झालं, सगळं झालं बघा. बघा पूर्ण झालं, पद्धतशीर केलं बघा, पद्धतशीर. काकांचं तर काम झालं, पण माझं काम वाढलंय. हे बघा हे पूर्ण साफ करायचं आता. पूर्ण 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 ते घाण झाले, धूळबीळ झाले, पूर्ण पूर्ण धूळ झाली बघा. इथे पूर्ण धूळ झाली. किचनची हालत तर बघा, धुळीने पूर्ण हे झालंय. आता हे पूर्ण वल्ल्या कपड्याने पुसायला लागणार. गॅसची हालत बघा शेगडीची.
फ्रीज वरती बघा सगळं पुसतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. ठीक आहे, आत्ता फ्री झालोय मी माहितीये का. जेवढं झेपलं तेवढं मी पुसून काढलं. लादी विधी सगळं म्हणजे गॅस बीस सगळं पुसून काढलं. एवढं झालं तेवढं झालं. आता मम्मी येऊन करेल. तसं पण मम्मी येऊन सगळं साफसफाई करायलाच लागणार मम्मीला, कारण मम्मीला पटणार नाही मी जे केलेलं आहे ना. आत्ता वाजलेत बघा 2:30. आत्ता जेवायला बसलोय मी माहिती का. सकाळी फक्त फळं खाली बस. आत्ता बघा जेवायला बसलोय, भेंडीची भाजी आणि चपाती. सकाळपासून ना आंघोळ करायलाच भेटली नव्हती, म्हणून मी जेवून पटपट आंघोळ केली, कारण ना पूर्ण धूळ धूळ झाला होता ना माझं अंग पण, म्हणून. तर आंघोळ करून आता रेस्ट करतो. मम्मी आल्यावरती उठतो. ठीक आहे, मम्मी बघा आत्ताच आली आहे आणि मी पण मस्तपैकी झोपून उठलोय आत्ताच. किती वाजता गेले ते करून? गेले ते तरी पण 2-3 वाजेपर्यंत गेले. 2 वाजेपर्यंत गेले, सॉरी. तुझं काम मामा थोडं वाढणार आहे, कारण मी थोडीशीच धूळ साफ केली जेवढी माझ्याकडून झाली. अरे मग ह्या आतमध्ये ठेवायचं, त्याच्या ओढली असेल ना. नाही, त्याच्यावर नाही उडली. ते आतमध्ये होते रे, त्यांनी इथे कापलं बसून, इथे कापलं बसून त्यांनी, म्हणून ते धूळ ती त्या साईडला गेली. त्या साईडला नाही ना? नाही, त्या साईडला नाही, या साईडला आहे, पण मी थोडी पुसून काढलं. हा, मग ते तो उडलं ते, मग हे पण साफ करायचे बाई, हे सगळं धूळ बीळ, छोटे छोटे धुळे ते पूर्ण साफ करायचे. तर ते तिकडचं सूप आणणार जरा बाल्कनी मधलं, आणि तुला बा बिस्किट आणलं जाऊ, आणि चाय बनव जरा. मी चाय बनवू? तांदूळ पाकडते ना पटापट, म्हणजे काम करून घेऊ लगेच. बनवणार पण टाइम लागेल मग मला. चालेल चालेल आणले ते टोकरात नाही जात. चालेल चालेल चालेल. तसं आण जरा, सूप आण जरा. मम्मीने बघा रॅशनावरून तांदूळ पण आणलेत. काय बोलते? लय धूळ केली त्यांनी. हल्लाय धूळ केली बघ ना, फ्रीज वरती पण आहे, प्लस ह्याच्यामध्ये पण गेली आहे. तुला घासावंच लागणार सगळं भांडी, शी बाबा, माहिती काय. ह्याच्यावर तरी ठेवलेलंच की कपडा, ठेवलेला त्याच्यावरती ठेवलेला. वॉशिंग मशीनला काय नाही झालंय. मशीनला पण कपडे लावायचे तर आज. मम्मी बघा तांदूळ पाकडते. मम्मी बोलली ते सपल्याशिवाय, म्हणजे ते पाकडून त्यात टाकल्याशिवाय तुला चाय भेटणार नाही. मम्मीचं बघा काम वाढलं, पूर्ण धूळ साफ करते घरातली मम्मी आता, बिचारी. आद्या कुठे ठेवायचं रे? त्या उरलेल्या लाद्या आहेत ना, त्या ठेवायच्यात बाल्कनीत, कारण आपल्याला कामाला येतील, ते एक्स्ट्रा आहेत त्या. किचन मध्ये सगळं ठेवून टाकूया. आद्या बाहेरच्या आद्या, हा, त्याचे बॅनर दिसत लावायचा, देऊन टाकूया शाळेमध्ये. फिलहाल आम्ही चाय प्यायला बसलोय आता. मम्मी बघा पार्ले खाते आणि मी बॉर्बॉन. रिक्षाने आले म्हणून लवकर आले ना. हा, आता बघा घर घर वाटतंय थोडस. साफसफाई मम्मीने केली, दमली बिचारी मम्मी. हो नळ बंद कर आणि हे कर. मग मी वॉशरूमला जाऊन आलो आता. त्यांनी जायला सांगितलं होतं ना, म्हणजे संध्याकाळी जा बोलला होता, तर जाऊन आलो मी आता वाशीला आलोय माझ्या परम मित्राला भेटायला. हाय गाईस. घरी बसून बसून वैताग आला होता म्हणून, तर फिलहाल आता बसू आणि थोडा टाइम स्पेंड करू आणि निघू. जरा बोलू काय काय नाही विषय आजचा. हा ना, करिअरचे लागलेत एल म्हणून. नाही ते तर आहेच, ते तर एक भाग आहेच आपला. अजून पण भरपूर गोष्टी लागल्या. सोबत बसलो ना आणि बोललो ना, तर हा टाइम आहे ना, तो बरं वाटतं नाही का बोलायला. असं वाटतं की काहीच नाही मधी, ना प्रॉब्लेम्स आहेत ना काय ना काय ना काय, सुकून. मित्र गेला त्याच्या घरी, मी पण आलो ट्रेन पकडून आता जस्ट पनवेलला. वाजलेत 11:30, लेट झालाय घरी जायला. आता घरी जातो, घरी सगळे झोपले असतील गपचूप. ताट घेऊन जेवतो जे काय बनवलं ते, आणि मग ब्लॉग एडिटिंगला बसतो. तर फिलहाल तर मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जे पण चॅनलवरती नवीन त्यांनी सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.